आज आपण रागीचा डोसा बनवण्यासाठी 1 वाटी रागीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर पावणा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर 2 ते 3 टेबलस्पून रवा घेतलेला आहे। हे तिन्ही आपण आता मिक्स करणार आहोत। त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालतोय। त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा, याच्यामध्ये तुम्ही गाजर आणि टोमॅटो हे व्हेजिटेबल सुद्धा घालू शकताय। ते बिलकुल ऑप्शनल आहे, मी याच्यामध्ये ते ॲड केलेलं नाही आहे। त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये लसूण बारीक चिरून ॲड करू शकता। त्यानंतर तुम्हाला मिरच्या जर ॲड करायच्या असेल तर तेही ॲड करू शकताय। थोडेसे जिरे ॲड करा। त्यानंतर हे सर्व एकत्र मिक्स करून घ्या। त्याच्यामध्ये तुम्ही लागेल तसं पाणी आता तुम्ही ॲड करून घेऊ शकताय। डोसाचं जे बॅटर आहे ते थोडं पातळ असलं पाहिजे आणि हा डोसा वेट लूज करण्यासाठी खूप उपयुक्त असा आहे। हा डोसा अगदी चविष्ट, पौष्टिक आणि आरोग्याला उपयुक्त असा आहे। हे मिश्रण आपल्याला अशा रीतीने एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर 10 मिनिटासाठी हे मिश्रण रेस्टसाठी ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आपण लगेचच डोसा बनवणार आहोत। 10 मिनिटे झालेले आहेत आणि आपलं बॅटर व्यवस्थित रेडी आहे। हे आपण असं व्यवस्थित स्टीर केल्यामुळे पिठाच्या गाठी राहणार नाहीत, त्यामुळे आपला डोसा परफेक्ट रेडी होईल। आणि लास्टली आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करतोय। आपला तवा पूर्ण तापलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं तुम्ही तेल किंवा तूप सोडू शकताय। ते बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्ही तेल किंवा तूप कोणतंही वापरू शकताय। जसं की मी इथं तुपाचा वापर करत आहे। तवा तापलेला आहे त्यामुळे थोडंसं धीमी आचेवर ठेवलेलं आहे। त्यानंतर आपण हे बॅटर याच्यावरती घालणार आहे। त्याच्यानंतर वर तुम्हाला थोडंसं याच्यावरती तूप किंवा तेल काही सोडायचं आहे। ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। त्याच्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायचं आहे। तर आता आपण झाकण काढून बघणार आहोत। अशा रीतीने आपला जाळीदार डोसा तयार आहे। आपला डोसा तयार आहे। हा डोसा आपण दही किंवा टोमॅटोची जी चटणी आहे त्याच्यासोबत आपण खाऊ शकतो। टोमॅटोची चटणी कशी बनवायचं हा मी एक दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे, तिथे तुम्ही ते पाहू शकताय। अशा रीतीने आपला अतिशय पौष्टिक, क्रिस्पी आणि आरोग्याला खूप उपयुक्त असा हा रागीचा डोसा तयार आहे। जर तुम्हालाही हा व्हिडिओ किंवा हा डोसा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला माझे पुढचे व्हिडिओ मिळत जातील। थँक्यू।